या मयूर ग्रुपची पोर ही सारी वलगन माराया एक नंबर. सदा पाठीशी त्यांच्या खंबीर उभा मयूर दादा पिसेकर. हे दिसावसेचा दरवर्षाचा घेऊन येतोय पावसाला. दिसावसेचा दरवर्षाचा घेऊन येतोय पावसाला. पोर निघाली दादा मास धराला उल्हास नदीच्या किनाऱ्याला. पोर निघाली दादा मास धराला उल्हास नदीच्या किनाऱ्याला. हे मल्ल्याच्या माशाची चव लय भारी काली चिंबोरी वलवल करी. थँक्यू मयूर. तर मयूर ग्रुप बदलापूर गाव आयोजित एकविरा आई चषक 2020चा पर्व आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना निश्चित प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जय हनुमान क्रिकेट संघ कानूर विपक्ष श्री गणेश क्रिकेट संघ दैवली. कानूर संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी श्री गणेश क्रिकेट संघ. दैवली संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल. संदेश तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. प्रतीक कडव आणि संदेश बागराव. तर 5 षटकांचा सामना असेल. 25 मिनिटांचा अवधी असेल. निश्चितच कालच्याच दिवसाचा विचार केला तर बजरंगी मानकुली संघाला मात्र पॅनलाइज केलं होतं, कारण वारंवार पंच ताकीद देऊन देखील ते मात्र सामन्यांसाठी उशीर करत होते, त्यामुळे त्यांना पॅनलाइज केलं होतं. गोलंदाजी मागवती पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज ऋतिक. ते मात्र अतिशय गेम ऑन होते. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू अतिशय वेगवान गतीचा मारा केला जातोय गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाही प्रतीकला. इथे मात्र थोडंसं जखडून ठेवलं जात आहे. तर निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू निर्धाव. इथं मात्र अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. त्यावेळी सांगायचा विचार केला तर यावर्षी इन्फॉर्म मध्ये संघ आहे. एकदा हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय. इथे मात्र प्लेसमेंट देण्याचं काम केलं होतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू कॅरी करून. ते मात्र धावचीत देखील केलं जाते. फलंदाज प्रतीक कडवला. पहिला धक्का लागेल तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवली या टीमला. डीजे पुढचा चेंडू एकदा कॉलर चेंडू बॅक टू द बॉल. चेंडू खेळून काढलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अंग फोरून क्षेत्ररक्षक येतील. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तर 2 ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्या त्या 6 धावा. 6 धावा धावफलकावरती पॉवर प्लेचं षटक येते. मात्र मोठे फटके पाहायला मिळत नाही अद्यापर्यंत. जगडून ठेवलं जाते दोन्ही फलंदाजांना. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे एकाच ताकदीचे पाहायला मिळतात. एक बिग फाईट मॅच निश्चित आपण इथून एन्जॉय कराल सकाळच्या सत्रामध्ये. पुढचा चेंडू
दागोडपा चेंडू मोठा फटका मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतोय. आता नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. थोडंसं क्षेत्ररक्षकाला जज करता आला नाही. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलाय तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2ने धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. मात्र थोडीशी संत आणि सावध सुरुवात आता मात्र पाहायला मिळते ती म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवलीच्या माध्यमातून कानोच्या मैदानावरती खूप चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निश्चितच टॉप 4 मध्ये प्रवेश निश्चित केला होता या संघाने. ते फायनल मध्ये जाऊन पराभूत झालाय. मात्र इथे मात्र फटका फसलाय. एसटी रक्षक कोणती चूक करणार नाही. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवली या टीमला. मोहन हजारे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे लगबग लगबग माझ्या रायाची कडची जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली पूरच्या भायाची. गाडी घुंगराची आली पूरच्या भायाची. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत क्रिकेट विथ म्युझिक असं संघ मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायला मिळते. मंत्रमुग्ध करणार संगीत निश्चित आमच्या डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये पहिलं सत्र इथून समाप्त. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 8 धावा. तर निश्चित आमच्यासोबत जॉईंट आहेत आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेत जितू भोपे. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह पाहतात त्यांचं देखील स्वागत करतोय. इथे मात्र दुसरं षटक मार्गस्थ आहे. तर चेंडू पाहावा लागेल. निश्चित पंचांचे दोन्ही हात समंदर आहेत. पंच आमच्याकडे इशारा करतात. चेंडू स्वैर आहे अवंतर आहे. अवंतर स्वरूपात 1ने धावफलक पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन गोलंदाज योगेश. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे संदेश. नॉन स्ट्राईक एंडला सचिन. आता मात्र मिडल ऑर्डरवरती पूर्णपणे जबाबदारी असेल संघाची. कोलटप्पा चेंडू बॅक टू द बॉलर. चेंडू खेळून काढले स्वतःच्या फॉल्टो मध्ये. खूप चांगला चेंडू कॅरी केला जातोय तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. इथून मात्र अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या सामन्यात देखील विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये खूप धावसंख्या आपल्याला पाहायला 50+ धावसंख्या पाहायला मिळाली. मात्र सेकंड इनिंगमध्ये हरीशच्या बॅटमधून निघालेली भारदार खेळी 37 धावांची खेळी आपल्या संघाला तिथे मात्र विजय मिळवून दिला हरीशने. आणि सेकंड राऊंडमध्ये निश्चित त्यांनी प्रवेश निश्चित केलाय. हा सामना देखील तितक्याच ताकदीचा पाहायला मिळेल. तर मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु एज लागतीये. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्या त्या 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचा. तर विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चित मोठे फटकेबाजी पाहायला मिळत नाही. ते म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवली संघाच्या फलंदाजांकडून. इथून मात्र थोडंसं पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. संघाला सावरण्याचं काम करावं लागेल. निश्चित जर विचार केला तर खेळपट्टी खूप चांगली पाहायला मिळते. तर 55 ते 60 धावांचं टार्गेट इथून मात्र सेट करावं लागेल. ते म्हणजे जे अनुमान कानोर संघासमोर. आणि दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. एकाच कॅलिबरचे आहेत. खूप चांगला खेळ. एक बिग फाईट मॅच इथून आपण एन्जॉय कराल. दोन्ही संघ एकाच विभागातून बिलॉंग करतायत. निश्चितच पुढचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू तटवला गेलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ॲक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकेका धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकते. 11 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 11 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. ते मात्र दुसरं षटक ते मात्र मार्गस्थ असताना तो मोठे फटकेबाजी दाखवावी लागेल. पॉवर प्लेचा इथे मात्र योग्य तो वापर करता आला नाहीये. मात्र लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. तर मात्र झेल खूप चांगला कॅरी केला जातोय. आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवली या टीमला. संदेश बॅक टू द पवेलियन. जुरी जायाची
घुंगराची आली पोरण्या बायाची साडी घुंगराची आली पोरण्या बायाची लगमग लगमग माझ्या रायाची लगमग लगमग माझ्या रायाची साडी Thank you. घुंगराची आली तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर. सचिन स्ट्राईक एंडला. मग मोठा फटका पाहायला मिळतो. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतोय. ते मात्र फर्स्ट नाही मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केला जातोय. खूप चांगलं बॉन्डिंग दोन क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळतंय. आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवली या टीमला. सचिन बॅक टू द पवेलियन. डीजे. तर यापुढील होणार सामना असेल मोपाडा विपक्ष जाणता राजा बदलापूर. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचंय. फर्स्ट इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर नवीन फलंदाज बाळकृष्ण मुंडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला मयूर काटावले. तर मग ऑफ साईडला चेंडू खेळून काढायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. परंतु निर्धाव चेंडूची सांगत होते. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपुष्टात येत आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 11 धावा 5.50च्या सरासरीने धावफलक इथून पुढे करते. 2 षटकांच्या धावफलकावरती धावा लागल्या त्या 11 धावा 4 गड्यांच्या. डीजे. थँक्यू. खूप चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. तिसरं षटक गोलंदाजी मागवती. गोलंदाज सज्ज. ऋतिक बाळकृष्ण मुंडे मात्र लॉफ्टे फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय. मिस टाइम स्ट्रोक. खूप चांगला झेल लॉंग ऑनला कॅरी केला जातोय आणि आणखीन एक धक्का लागतोय तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवली टीमला. बाळकृष्ण मुंडे बॅक टू द पवेलियन. डीजे. थँक्यू. सुटला जाताना पाहायला मिळतोय श्री गणेश क्रिकेट संघ दैवली 11 धावसंख्या धावफलकावरती स्थगित आहे. मयूर स्ट्राईक एंडला. मात्र ऑन साइडला चेंडू तटवायचा होता. दिशा पाहावी लागेल. निषेध पंच आमच्याकडे इशारा करते. चेंडू स्वैर आहे. अवंत रे. अवंत स्वरूपात 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 12 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इकॉनॉमिकली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे ती म्हणजे ज्या कडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5.50 सरासरी. तो मात्र इकॉनॉमिकली गोलंदाजी 12 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज ऋतिकचं. वैयक्तिक दुसरं व सांघिक कोटेल तिसरं षटक हाताळत असताना तर अलॉंग द कापेट चेंडू तटवला गेलाय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. तर मात्र एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय दैवली टीमला. तर कानोरच्या मैदानावरती या संघाकडून खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. मात्र आता मात्र धावसंख्या इथून एक फायटिंग टोटल इथून धावफलकावरती लावावी लागेल. सावरावं लागेल संघाला इथे मात्र उत्तमला. स्ट्रायकिंगला उत्तम. मोठा फटका पाहायचा होता. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. धावचीची संधी. तर फलंदाज बाद होईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळतं. एसटी रक्षक रितेशच्या माध्यमातून आणखीन एक धक्का लागेल. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवली टीमला. डीजे. 13 धावा धावफलकावरती स्थगित.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय कडव. तर पुढचा चेंडू अक्षयसाठी. तर मात्र दिशा पाहावी लागेल. निश्चित पंच आमच्याकडे इशारा करते. चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंत स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 14 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला फलंदाजी अक्षय. इथं मात्र चांगली फलंदाजी दाखवावी लागेल अक्षयला. इथं माझं फर्निचर बिघडवलं जातं. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. तर माझं फर्निचर बिघडवलं जाते फलंदाज अक्षयचं. आणखीन एक धक्का लागतोय तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवली या टीमला. अक्षय कडव बॅक टू द पवेलियन. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. थँक्यू. तर 14 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू. एकदा इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरीचा वापर केला जातोय. कुठल्याही स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय आणि सरळ जाऊन विसरतोय. तर म्हणजे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते ऋतिकची. राजेश ऑन स्ट्राईक. राजेशसाठी हा चेंडू. खुलाडप्या चेंडू होता. बॅक टू द बॉल. चेंडू तटवला गेलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतील. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 15 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे प्रतीक पिसेकर दादांच्या या आयोजनाला तोड नाही. आयोजनाला तोड नाही. त्यांच्या आयोजनाला तोड नाही. क्रिकेट प्रेमी खेळाडूंसाठी संधी मोठी लावली. संधी मोठी लावली. आज संधी मोठी लावली. हे बदलापुराच्या स्पर्धेचं नाव आहे. थँक्यू. चौथं षटक गोलंदाजी महाकवती. आता मोठा फटका खेळायचा होता. फर्निचर बिघडवलं जाते. आणखीन एक धक्का लागतोय तो म्हणजे
श्री गणेश क्रिकेट संघ दैवली या टीमला 8 गडी तो मात्र बाद झाले, ते म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवली या टीमचे. धावफलकावरती धावा स्थगित आहेत, धावफलकावरती धावा झाल्या त्या 15 धावा. लो स्कोरिंग मॅच निश्चित आपल्याला पाहायला मिळते. यापुढील होणार सामना असेल मोपाडा विपक्ष जाणता राजा बदलापूर. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण यायचे नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद. तर माझा अटॅकिंग गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे जय हनुमान कानोर या टीम कडून. तर माझं जखडून ठेवलं जात आहे. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तग धरून पाहायला मिळत नाही, पार्टनरशिप बिल्डअप करू शकत नाहीये. पुढचा चेंडू लो फुलटा चेंडू हलक्या हाताने चेंडू ऑन साईडला तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज रितेश. 16 धावा धावफलकावरती स्थगित आहेत. स्ट्रायकेंडला आता फलंदाज आहेत मयूर. पुढचा चेंडू एकदा इथं मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र क्षेत्ररक्षकला बीट करून चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार 4 धावांसाठी. मयूरच्या बॅट मधून आलेला संघर्षमय चौकार. पुराच्या स्पर्धेचं नाव आहे कातकाई जिल्हाभरी. लोक हौसेने जमतन सारी बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेने. तर धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्या तर 20 धावा. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 8 विकेट्स. मध्ये खूप चांगला फटका पाहायला मिळतो. अलंग द कार्पेट चेंडू तटवला गेला स्क्वेअर रिझन मधून. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावांचा अवधी. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील तर 22 धावा. तर मात्र कुठेतरी उशिराने का होईना पण मोठे फटके येत आहेत. इथून मात्र एक फायटिंग टोटल धावफलकावरती लावावी लागेल. तर थोडस संघर्ष करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 4थं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज रितेशचा. पुढचा चेंडू तर माझा मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉफ्टेड फटका. मायटी हिट मायटी स्ट्रोक. ते मात्र मयूरच्या बॅट मधून निघालेला दमदार षटकार. थँक्यू. तर मात्र मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहायला मिळते या फलंदाजाची. म्हणजे चांगली फटकेबाजी करतोय. चौका षटकारांची आतिषबाजी करतोय मयूर आपल्या टीम साठी. पुढचा चेंडू एकदा खूप चांगला फटका. देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला बीट करून चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार 4 धावांसाठी. देखना फटका मयूर काडोलेच्या बॅट मधून.
36 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मयूरच्या बॅट मधून. 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळालाय. स्वतःच्या संघाला सावरण्याचे काम इथे मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवत असताना मयूर. मयूरचा जर विचार केला तर मूर्ती लहान पण कीर्ती महान निश्चितच पाहायला मिळते. कामगिरी चांगली पाहायला मिळते. स्लॉगरचं षटक आहे, हार्मरचं षटक आहे. इथे मात्र चेंडू तटवला गेलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकने धावफलक आता मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 33 धावा 33 रन ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज आहे मयूर. पाहिजे किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. स्लॉगरचं षटक आहे, हॅनमरचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज मनोज टू मयूर असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या 33 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर साठी. मोठा फटका खेळायचा होता. अलॉंग द कार्पेट चेंडू तटवला गेलाय. एकदा कंप्लीट डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची संधी होती मात्र सुरक्षित पोहोचलेत पॉपिंग क्रीज मध्ये मयूर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली ते ताळमेळ पाहायला मिळते दोन फलंदाजांच्या माध्यमातून. दोनने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 35 धावा. 35 धावा धावफलकावरती. 40 ते 45 धावांचं टार्गेट निश्चित इथून सेट केलं जाईल. एक फायटिंग टोटल निश्चित धावफलकावरती लावली जाईल. तर पायसा इथे 3 चेंडूमध्ये मोठे फटके पाहायला मिळत आहेत का. तर मात्र फसवलं जातंय. स्लो गतीचा मारा केला जातोय. धावचीची संधी असेल, टार्गेट देण्याचा प्रयत्न होता तर थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट केली जाईल निश्चितच. एकने धावफलक पुढे सरकते. 36 धावा धावफलकावरती. इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकही धाव नव्हती तिथे मात्र एक धाव खर्च केली जाते. एकेका धावेचं निश्चितच महत्व इथे मात्र कळावं लागेल. ते म्हणजे कानूर टीमला एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतो. मोठा फटका पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे थँक्यू 43 रन ऑन स्कोरबोर्ड. आता मात्र कुठेतरी वाटलं होतं लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नंतर मयूरच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल. त्यानंतर विनोद देखील सांगतोय की मी देखील काही कमी नाहीये. मी देखील चौकार षटकार मारू शकतो. मी देखील संघाला सावरू शकतो. इथे मात्र षटकार दाखवलाय. एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय. खूप चांगला झेल इथून मात्र पाहायला मिळतोय. पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिलं सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 42 धावा. 43 धावांचा लक्ष असेल विजयासाठी. ते म्हणजे ज्या अनुमान कानोड टीमला. डीजे थँक्यू. तर नाणेफेकीसाठी यायचंय. यापुढील होणार सामना असेल मोपाडा विपक्ष जाणता राजा बदलापूर. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. मोहपाडा आणि जाणता राजा बदलापूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी शेवटची विनंती आहे की लगेचच आपण नाणेफेकी करण्यासाठी व्यासपीठावरती यावं.
पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या ते 43 धावांचं लक्ष असेल विजयासाठी जय हनुमान कानोर टीमला. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा मी निश्चितच मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक कपोली गावचा एक गोड आवाज मयूर कांबळे यांना. थँक्यू. मयूर ग्रुप आयोजित एकविरा चषक 2020 मध्ये सर्वांचं पुनश्च आपण मनपूर्वक स्वागत करूया. सेकंड डे आणि या सेकंड डेची सेकंड मॅच आपल्या समोर येते. तत्पूर्वी मी जाणता राजा बदलापूर टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण नाणेफेकी करण्यासाठी लगेचच यावं. तर मॅच आपल्या समोर आहे जय हनुमान कानोर विरुद्ध श्री गणेश दहिवली. टॉस जिंकला होता कानोर टीमने. फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय. सुरुवातीचे 3 षटकं खूप चांगली पडली आणि त्यानंतर 2 षटकामध्ये जो कमबॅक केलाय टीम दहिवलीने आणि तो कमबॅक ते मोमेंटम शिफ्ट आता झालंय दहिवली टीमच्या बाजूने. ते मोमेंटम आता कॅरी करावं लागेल. 30 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 43 धावसंख्येची. अस्किंग रन रेट असेल 8.60 आणि त्या 8.60च्या सरासरीने इथून तुम्हाला 5 षटकं धावावं लागेल. बॅटिंगसाठी गेलेत मनोज आणि अतिश सलामीची जोडी. शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉल. मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय अजितजी पुत्रन सर, निरंजयजी सावंत सर, दत्ताजी कडव सर, टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॉलर तयार. राइट मोर द विकेट. इथे दिशा खराब आहे. पंच आमच्याकडे वळतायत. अजित सर. वाईट चेंडू. 1 धावसंख्येने आता धावफलक फुलतय. धावसंख्येला श्री गणेश मिळतोय टीम जय हनुमान कानोर टीमचा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी शेवटची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी विनंती करतो प्रतीकजी पेसेकर साहेबांना. राजेशचा चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये. तिथे फंबल आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाते. 1 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. ऑन साइडला 2 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना शरीराचे वेध घेणारे चेंडू टाकतोय राजेश. कारण 43 धावसंख्येचा डिफेंड करायचे आणि अशा वेळेस एक चांगली लाईन अँड लेनची गोलंदाजी डॉट ऑफ पर्सेंटेज जर वाढवले, विकेट टेकिंग गोलंदाजी जर केली तर या धावा डिफेंड होऊ शकतात. कारण आपण कालच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहिलंय की धावा डिफेंड करत असताना मी म्हणेन टीमला यश देखील येताना आपण पाहिलंय आणि ती कामगिरी आता करावी लागेल टीम श्री गणेश दहिवलीला. राइट मोर द विकेट. लॉफ्टेड. इथे फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. थँक्यू. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय ते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. आणखी एक व्हाईट बॉल या षटकामधला सेकंड व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 7 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतील. 30 चेंडू मध्ये
इथे चेंडू हवेमध्ये आणि बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग चांगली केली जाते. पहिली विकेट मिळते टीम दहिवलीला. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. थँक्यू. विकेट जाते बॅटिंग करण्यासाठी. नवीन फलंदाज वन डाऊनच्या पोझिशनला जातोय योगेश. आता इथून पार्टनरशिप तुम्हाला बिल्डअप करावी लागेल, कारण 43 धावसंख्येचं टार्गेट आहे. 8.60च्या सरासरीने धावायचंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. बॅकफुटला जाऊन सुरेख फटका, पण बॅकफुट पॉइंटचा सीमारक्षक पुनश्च चेंडू खाली. बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळतोय दहिवली टीम साठी. बॉलर राजेश. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची Thank you. दुनिया न्यारी. थँक्यू. टॉस केला जाईल. मोपाडा आणि जांताराजा बदलापूर या दोन टीम दरम्यान. मी विनंती करतो जनार्दनजी पिसेकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केल्या जाते. आजच्या या दुसऱ्या दिवसामधील तिसरी मॅच आपण पाहू. मोपाडा विरुद्ध जांताराजा बदलापूर. टॉस केला जातोय. टॉस इथे जिंकलाय जाणताराजा बदलापूर टीमने आणि त्यांचा निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांचा आहे. फिल्डिंगसाठी मोपाडा टीमला इथे आमंत्रित केलंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 30 चेंडूमध्ये विजयासाठी गरज होती 43 धावसंख्येची. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्या त्या 7 या आकड्यावरती. 2 महत्वपूर्ण विकेट मात्र गमावल्यात टीम कानोरने. आणि आता बॉलिंग साठी येतोय मोहन हजारे. मोहन हजारे बॅटिंग बॉलिंग साठी येतोय. P2चं हे षटक असेल. 3 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर. डीप कव्हर, मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑन. मोहन बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर एंडला बॅट्समन. अतिसाठी हा चेंडू डॉट बॉल. डॉट ऑफ पर्सेंटेज आता इथून वाढवावे लागतील, कारण फक्त 43 धावा तुम्हाला डिफेंड करायच्यात. अशीच गोलंदाजी तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत दाखवावी लागेल जर या धावा तुम्हाला डिफेंड करायच्या असतील. आणि तशी कामगिरी आता करतोय. शॉर्ट पिच चेंडू अगदी समोरून चेंडूने उसळी घेतली. परफ्यूम डिलिव्हरी, नाका समोरून जाणारा चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकाचा जर आपण विचार केला तर सलग 2 निर्धाव चेंडू टाकतोय तो आता या सेकंड ओव्हर मध्ये मोहन. 25 मिनिटांमध्ये इनिंग तुमची संपली पाहिजे याची देखील आपण दक्षता घ्यावी. आणखी एक शॉर्ट पिच चेंडू. अपील केली जाते आणि तिथे अपील देखील उचलून धरले. निरंजन सावंत सर इथे जमिनीला आकाशाकडे बोट उंचवतात आणि इथे तिसरी विकेट मिळवतोय तो दहिवलीचा संघ. थँक्यू. किशोर 0 धावसंख्येवरती 0चा चष्मा घालून आता डगआउट मध्ये येतोय. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 5 जातोय सचिन. योगेश आणि सचिन अशी आता जोड साखळी क्रीज मध्ये पाहायला मिळेल जय हनुमान क्रिकेट संघ कान्होरची. 43 धावसंख्येचं आव्हान त्यांच्या समोर आहे. ते आव्हान आता कशा प्रकारे पार करतील याच्याकडे आता तमाम प्रेक्षकांचं लक्ष असेल, कारण भरपूर डगआउट मध्ये पाठीरेखे त्यांचे पाहायला मिळतात बरोबर स्टेजच्या उजव्या बाजूला. ते आता थोडेसे शांत आहेत आणि त्यांचा उत्साह वाढवावा लागेल. ते सचिन आणि योगेश या जोड साखळीला. या षटकामध्ये मोहनने चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीचे 2 डॉट बॉल, त्यानंतर विकेट तो मिळवतोय, टीमला कमबॅक करून देतोय. इथे मोठा फटका येतोय. वाईडिश लॉंगॉनला सीमारक्षक आहे त्या चेंडू खाली येतोय आणि इथे बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर 2 विकेट आता मिळवतोय मोहन. आणि आपल्या
टीमला या मॅच मध्ये पुनरागमन करून देत असताना या ठिकाणी बाद होणारा फलंदाज सचिन शून्याचा चष्मा घालून नगआउट मध्ये येतोय. नवीन बॅट्समन येण्यात क्रमांक 6 6व्या क्रमांकावरती जातोय. हर्षल स्ट्रायकर एंडला असेल. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला योगेश पहिला चेंडू फेस करत असताना मोहन राईट हॅम ओव्हर द विकेट. इथे विकेट हॅट्रिक नोंदवतोय श्री गणेश दहिवली टीम साठी. या मॅच मधली ही आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक मोहनच्या नावावर. थँक्यू. 30 चेंडू मध्ये फक्त 43 धावसंख्येची गरज होती. कानोर टीमच्या बाजूने मी म्हणेन ही मॅच होती, परंतु कुठेतरी त्यांचं प्लॅनिंग चुकलं, कॉर्डिनेशन चुकलं. मोठे फटके मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचाच फायदा मी म्हणेन बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये घेतला. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि त्यानंतर मोहन बॉलिंगला आला. सुरुवातीचे 2 चेंडू त्यांनी डॉट टाकले आणि त्यानंतर विकेटची हॅट्रिक तो आता मिळवतोय. इथे मेडन षटक पडेल का हा देखील आता प्रश्नचिन्ह उभा राहिला. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जातोय ऋतिक आणि इथे सन्मान मात्र देण्यात आला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू. इथे सिंगल कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं देखील संपलाय. 12 चेंडूचा खेळ इथे संपलाय. 30 चेंडू मध्ये 43 धावसंख्येची गरज होती आणि इथे आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात 8 या आकड्यावरती. आता उर्वरित चेंडू बाकी असतील ते 18 आणि विजयासाठी गरज असेल ती 35 या धावसंख्येची. In the mix. समझ में आया क्या? दोन षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धाव फलकावरती. आता 18 चेंडू मध्ये 35 धावसंख्येची गरज. 18 चेंडू मध्ये 35 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आता येतोय अक्षय. येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. माफ करा, राजेश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. त्याच्यावरती आता विश्वास दाखवलाय संघ नायकाने. कॅप्टनशिप फार महत्वाची असेल कारण ग्रामीण लेवलचं क्रिकेट यामध्ये एका गावामधील 11 खेळाडू एकत्रितरित्या क्रिकेट खेळतात आणि त्यामध्ये कॅप्टनची भूमिका ही फार महत्वपूर्ण पाहायला मिळते. आणि आता मात्र इथे अपील उत्साह खूप जास्त होता. कॉन्फिडन्स लेवल थोडीशी कमी होती. तेच हेरलं पंचांनी आणि इथे अपील मात्र फेटाळण्यात आली. डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय राजेशच्या माध्यमातून. 17 चेंडू मध्ये आता 35 धावसंख्येची गरज आहे. जे अस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट जे 8.60 वरती होतं ते आता मात्र उसंडी मारून जाऊन पोहोचलंय. इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. सीमारक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये तैनात केलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगले बॅकअप देखील त्या ठिकाणी. 3 सीमारक्षक त्या चेंडूवरती येतात आणि इथे मिळतील 3 धावा. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे आणि जाऊन पोहोचतंय ते 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती. 5 गडी इथे बाद झालेत कानोर टीमचे. 2.2 ओव्हर आपल्याला पाहायला मिळतात. 10.67च्या सरासरीने आता इथून धावायचंय. विजयासाठी गरज असेल ती 16 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची. 12.00च्या सरासरीने धावायचे. बॉलर तयार राजेश. मुरबाड हायवे एंड कडून राजेश राईट अमोर द विकेट. उर्पित चेंडू यष्टांच्या मागे त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जाईल लॉंग स्टॉप रिझन मध्ये
येतोय हा चौकार. थँक्यू थँक्यू. चौकार येतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव फलकावरती. हा शॉर्ट पिच चेंडू पुल करायचा होता. टॉप एज लागते. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि आणखी एक सफलता. 6वा गडी इथे बाद होते जय हनुमान कानोर टीमचा. थँक्यू. 14 चेंडू मध्ये आता 28 धावसंख्येची गरज आहे. मयूर सारखी आता इनिंग कुणाला तरी पेश करावे लागेल. आक्रमक बॅटिंग आता इथून दाखवावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती आता दुहेरी धावसंख्येची गरज असेल आणि ती इनिंग आता कोण पेश करेल अशी मात्र मी म्हणेन आशा असेल कानोर टीमच्या समर्थकांना. राजेश बॉलिंग मार्क वरती आडवा बॅटने चेंडू स्क्वेअर लेगला येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनचा चेंडू बाहेर जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार. डगआउट मधून कोणी बोलू नका. आयोजकांची आम्हाला सूचना येते, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. या स्पर्धेचे नियम अगदी कठोर आहेत. शिस्तीचं पालन बदलापूरमध्ये आपण नेहमीच पाहत असतो आणि त्या शिस्तीचं तुम्ही पालन करा. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा येत आहेत त्या 19. विजयासाठी आता गरज असेल ती 24 धावसंख्येची. ही ते फटका मात्र चांगला आहे. नो मॅन स्लॅड मध्ये वाईडिश लॉंग ऑफचा सीमारक्षक चेंडूवरती येतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा कोणताही प्रयत्न इथे पाहायला मिळत नाहीये. म्हणजे इथे 2 धावा. षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात येत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा येतील त्या 21. आता शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 22 धावसंख्येची ड्रिंक्स ट्रॉली मैदानात. परंतु आपण जाऊया एक सुमेल संगीताकडे. थँक्यू. मयूर पिसेकर दादा यो आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 21 या आकड्यावरती. आता 12 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. 11.00च्या सरासरीने धावायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतो एक महत्वपूर्ण षटक घेऊन श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीच्या बाजूने अक्षय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉल येतोय. आता समीकरण बदलेल. शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 22 धावसंख्येची. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येतोय दहिवली टीमला. प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक विकेट मॅच पासून दूर खेचतोय कानोर टीमला. हलक्या हाताने चेंडूला हवेमध्ये
पाठवलंय. लॉंगॉनचा सीमारक्षक चेंडूवरती येतोय. 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचते ते 23 या आकड्यावरती. आता शेवटचे 10 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज असेल ती 20 धाव संख्येची. प्रत्येक चेंडूवरती 2 धाव संख्येचं समीकरण आहे. एखादा मोठा फटका तुम्ही ट्राय केलात, सिंगल डबल महत्व दिलं तर ही मॅच कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत जाईल आणि ती कामगिरी करावी लागेल या दोन्ही बॅट्समनला. लोअर फुल टॉस, कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न आणि इथे एका फलंदाजाला मी म्हणेन माघारी जावं लागतंय. डॉट बॉल येतोय, फलंदाज इथे बाद होतोय. इथे फलंदाज बाद होतोय. युवराज त्याच्या जागेवरती जातोय क्रीज मध्ये बॅटिंग करण्यासाठी. समीकरण आता जाऊन पोहोचले. 9 चेंडू आणि आता 20 धावसंख्येची गरज. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील, कारण या 3 चेंडूवरती जर एखादा फटका आला तर मॅच मध्ये आणखी चुरस निर्माण होईल. परंतु या 3 चेंडू मध्ये जर एकही मोठा फटका आला नाही तर जे समीकरण मी म्हणेन अगदी 10-12 रन रेटने चाललंय ते कुठेतरी वाढेल आणि ते डोकेदुखी देखील ठरू शकेल जय हनुमान कानोर बॉईज टीमला. 9 चेंडू, 9 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील. अक्षय बॉलिंग मार्कवरती आहे. बदलापूर गाव एंड कडून स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे ऋतिकच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय. तशीच फटकेबाजी त्याला करावी लागेल. आक्रमक रूप धारण करावं लागेल. स्कोर कार्ड कडे न बघता आपली नॅचरल इनिंग, आपले वैयक्तिक खेळ त्याला आता इथून दाखवावं लागेल. आणि जर तुम्हाला प्रेक्षकांची मनं जिंकायची असतील, पाठीराख्यांची मनं जिंकायची असतील तर हे 3 चेंडू तुमच्यासाठी फार महत्वाचे असतील. राईट अमोर द विकेट. फटका इथे भरपूर चांगला आहे, पण जे एलिव्हेशन पाहिजे होतं ते एलिव्हेशन इथे मिळत नाही. लॉंगॉनच्या हातामध्ये सरळ झेल देऊन बसलाय ऋतिक आणि जी विकेट पाहिजे होती दहिवली टीमला ती विकेट इथे मिळते. बॅटिंग साठी जातोय रितेश. शेवटच्या आता 8 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल ती 20 धावसंख्येची. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका ट्राय करायला पाहिजे. 8 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची गरज. रितेश जातोय बॅटिंग साठी. अक्षय चांगली कामगिरी करतोय. सुरुवातीपासून मी म्हणेन गोलंदाजाने या फलंदाजांवरती वर्चस्व गाजवलंय. राईट अमोर द विकेट्स. हलक्या हाताने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. आता 7 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. 7 चेंडू मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. संघर्ष तुम्हाला करावाच लागेल, कारण आयुष्यामध्ये संघर्षाशिवाय कोणती मी म्हणेन गोष्ट तुम्हाला मिळत नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही संघर्षाचं दार थोठावता त्याच वेळेस तुम्हाला यशाची गुरुकिल्ली मिळेल. आणि ती गुरुकिल्ली मिळवण्यासाठी तुम्हाला आता इथून फाईट करावी लागेल, टशन करावे लागेल आणि इथे तुम्हाला संघर्षाचा सामना करावा लागेल. फुल टॉस, स्क्वेअर लेगला चेंडू अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी सीमारक्षक आहे तो पोहोचेल. तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय शेवटच्या चेंडूवरती हा चौकार. आणि आता मात्र धावा जाऊन पोहोचल्यात त्या 28 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं 30 चेंडू मध्ये फक्त 43 धावसंख्येचं आव्हान उभं केलं होतं. सहजरित्या जय हनुमान क्रिकेट संघ कानोर टीम या विजयाच्या मी म्हणेन पार पडेल. परंतु कुठेतरी मी म्हणेन प्रत्येक गोलंदाज फलंदाज मी म्हणेन मोठे फटके मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हवेमध्ये फटके खेळले, विकेट त्यांनी गमावले आणि सुरुवातीचे विकेट आता कुठेतरी मी म्हणेन डोकेदुखी ठरतायत. बॉलिंग मार्क वरती येतोय निर्णायक षटक घेऊन गोलंदाज उत्तम मुंडे येतोय. अनुभवी गोलंदाज, त्याच्या हाताकडे हे निर्णायक षटक सोपवलंय. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना स्ट्रायकर एंडला बॅट्समन रितेश टू उत्तम.
बाकफुटला जाऊन कट करायचा होता चेंडूला, वाईट चेंडूचा इशारा पंच आम्हाला दाखवतायत. आता मात्र समीकरण बदलेल. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये, परंतु शक्य करण्यासाठी तुम्हाला त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. जर हारलात तर विजयाची चर्चा कमी, परंतु तुमच्या प्रयत्नाची चर्चा जास्त झाली पाहिजे. बाकफुटला जाऊन पुनश्च फाईन लेगला चेंडू टटवायचा होता, परंतु इथे चेंडू आणि फलीचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. आता मात्र समीकरण बदलेल. शेवटचे 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. इथे पारितोषिक मात्र लावण्यात आलंय. दोन्ही फलंदाजाने जर ही मॅच जिंकून दिली तर माननीय श्री संकेतजी राऊत साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि दोन्ही फलंदाज मी म्हणेन मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. इथे सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे, जाऊन पोहोचतंय 30 या आकड्यावरती. आता शेवटचे चेंडू बाकी असतील ते 4 आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. शेवटचे 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज. इथे मोठा फटका अपेक्षित असेल कानोरच्या बाजूने. बाकफुटला जाऊन कट केला चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने. सीमारक्षक त्या ठिकाणी आहे, गॅप भरपूर मोठी आहे, ट्रॅव्हल करतोय, परंतु फेके देखील चूक त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट, फंबल झालं आणि ते 3री धाव देखील पूर्ण केली जाते. वेल रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. जरी मोठे फटके येत नसतील तरी रनिंग बिटवीन द विकेट वरती कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. आता या 3 धावा मिळत आहेत. 3 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक पुढे जाते, 33 वरती जाऊन पोहोचते आणि आता विजयासाठी 3 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये वापसी करून देईल कानोर टीमला, परंतु एखादी विकेट, एखादा डॉट बॉल या मॅचची पकड मजबूत करून देईल ते दहिवली टीमला. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मध्ये चेंडू येतोय. काव कॉर्नरला फिल्डिंग भरपूर चांगली केली जाते. 2 धावसंख्येचा प्रयत्न, ही ते 2 धावा मिळतील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक पुढे जाते, जाऊन पोहोचतंय ते 35 या आकड्यावरती. आता शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आता इथे येणं अपेक्षित असेल. 1000 रुपयाचं पारितोषिक लावले संकेतजी राऊत साहेबांनी, परंतु 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवतील का याच्यावरती आता लक्ष असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ही ते टॉप एज लागली आहे. यष्टी रक्षकांनी गोलंदाज त्या चेंडू खाली, यष्टी रक्षक पोहोचू शकत नाही. इथे मिळतील 2 धावा आणि आता शेवटचा एक निर्णायक चेंडू शिल्लक असेल आणि विजयासाठी गरज असेल ती 6 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी षटकार तुम्हाला आता मारावाच लागेल. ही मॅच कुठे होती? 30 चेंडू मध्ये फक्त 43 धावसंख्येची गरज होती. असं वाटलं होतं सहजरित्या कानोर टीम इथे विजय संपादन करेल, परंतु ही मॅच मात्र आता येऊन पोहोचली आहे. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. शेवटचा एक चेंडू 6 धावसंख्येची गरज. इथे मोठा फटका येईल का? परंतु इथे मात्र चेंडूने शरीराचा वेध घेतला आणि ही मॅच जिंकली. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली टीमने पराभूत केले कानोर टीमला. वेल प्लेड बॉईज, खूप चांगली बॉलिंग तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तुम्ही पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. दोन्ही टीमला आपण पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया.